आपल्या सर्वांचं पुरुष एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत आनंदाची बातमी। आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 करोडपर्यंत एचबी आता राज्य शासनाकडून दिलं जाणार आहे। त्या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय वित्त विभागाचा निर्गमित सुद्धा झालेला आहे। काय तो संपूर्ण शासन निर्णय आहे, कोणत्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने एचबीचा फायदा होऊन 1 करोड रुपयापर्यंत एचबी आता त्यांना दिलं जाणार आहे, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नेहमीच मिळत राहतील। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एचबीए म्हणजे घर अग्रिम आता वाढविण्यासंदर्भात वित्त विभागाचा एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। आतापर्यंत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना इतर कोणतंही होम लोन घेण्याच्या तुलनेत किंवा इतर होम लोन किंवा प्लॉट घेण्यासाठी, फ्लॅट घेण्यासाठी दुसरं कोणतंही कर्ज काढण्यापेक्षा राज्य शासनाकडून एचबीएची सुविधा उपलब्ध करून दिलेली होती। 7व्या वेतन आयोगाच्या आधी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाप्रमाणे एचबीए म्हणजे घर बांधणीसाठी अग्रिम आता राज्य शासनाकडून मिळत होतं, परंतु त्यामध्ये आता 2021 साली 7व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारणा केल्या होत्या। परंतु तरीसुद्धा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी होती की 1 करोड रुपयापर्यंत आता घर बांधण्यासाठी अग्रिम राज्य शासनाकडून मंजूर व्हावं, आणि त्याच संदर्भात मार्च 2024 या महिन्यामध्ये वित्त विभागाचा एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, ज्यामध्ये आता घर बांधणीसाठीची अग्रिमची कमाल मर्यादा आता खूप जास्त म्हणजे 1 कोटी रुपयापर्यंत वाढविलेली आहे। कर्मचारी कोणत्या संवर्गात आणि कोणत्या शहरात, कोणत्या भागात तो राहत आहे किंवा कोणत्या भागात त्याला घर घ्यायचं आहे, प्लॉट घ्यायचा आहे, फ्लॅट घ्यायचा आहे, त्यावरून आता या अग्रिमाची कमाल मर्यादा असणार आहे। एक्स वर्गीकरण असलेल्या भागातील कर्मचाऱ्यांसाठी 1 कोटीची मर्यादा आहे, वाय वर्गीकरण असलेल्यांसाठी 70 लाख आणि उर्वरित वर्गीकरण असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 55 लाख ही जी काही मर्यादा आहे ही जमीन घेण्यासाठी म्हणजे प्लॉट घेण्यासाठी, घर बांधण्यासाठी, फ्लॅट घेण्यासाठी असणार आहे। त्यानंतर राज्य शासनानं घराचं रिनोव्हेशन करण्यासाठी किंवा जुनं घर जे आहे दुरुस्त करण्यासाठी, नवीन फ्लॅटची रिनोव्हेशन करण्यासाठी सुद्धा आता रक्कम देण्याचा निर्णय राज्य शासनानं या अग्रिमाच्या रूपात घेतलेला आहे। या अग्रिमाचा महत्त्वाचा फायदा असा की 20 वर्षामध्ये राज्य शासनाला ही रक्कम परतफेड करायची असते, वेतनामध्ये त्याची कपात होत असते आणि सुरुवातीचे 16 वर्ष फक्त मुद्दल कपात होत असते आणि पुढील 4 वर्षामध्ये हे संपूर्ण या रकमेचं व्याज राज्य शासन या कर्मचाऱ्यांकडनं वसूल करून घेत असते। तर असा हा महत्त्वाचा घर बांधणी अग्रिमासंदर्भातला हा शासन आदेश आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी की सध्याच्या घडीला जे काही बँकेचे व्याजदर वाढलेले आहेत त्या तुलनेत या शासन आदेशानुसार अतिशय अल्प दरामध्ये किंवा गृहकर्जाच्या इतर बँकेच्या तुलनेत अतिशय कमी प्रमाणामध्ये याचं व्याज आकारणी राज्य शासनाकडनं होणार आहे, तसं नमूद या शासन आदेशामध्ये करण्यात आलेला आहे। 25 लाखापर्यंत जर तुम्ही रक्कम शासनाकडनं घेतली असेल तर त्यासाठी 7.90% दरानं व्याज आकारलं जाणार आहे। 25 लाख ते 69.99 लाख म्हणजे 70 लाखापर्यंत जी रक्कम तुम्ही घेतली असेल तर त्यासाठी 8.90 आणि 70 लाख ते 1 कोटीपर्यंतची जी रक्कम तुम्ही घेतली असेल तर त्यासाठी 9.90% दरानं व्याज वसुली होणार आहे। असा हा महत्त्वाचा शासन आदेश ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना घर बांधायचं आहे, प्लॉट घ्यायचा आहे, फ्लॅट घ्यायचा आहे, घराचं रिनोव्हेशन करायचं आहे त्यांच्यासाठी निश्चितच अतिशय महत्त्वाचा उपयुक्त असा शासन निर्णय राज्य शासनानं निर्गमित केलेला आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।